विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. स्कॅम 2024 म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला माहितीच आहे, की मी नीट 2024 च्या स्कॅम बद्दल बोलणार आहे. बरोबर आहे. तुमचं अगदी बरोबर आहे, पण मला ना जरा वेगळ्याच मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. पण थांबा, तुमच्या मनात जे आलंय ते अगोदर एक्सप्लेन करतो, की हा जो स्कॅम सगळीकडे चाललाय, सगळ्या न्यूजमध्ये तुम्ही किंवा YouTubeवर बघताय. नीटची एक्झाम असते 720 मार्काची आणि काही मुलांना 719 मार्क दिलेत. ग्रेस मार्क, बोनस मार्क असं गोंडस नाव दिलंय, जाऊ दे. पण शॉकिंगली जवळ-जवळ 68 मुलं अशी आहेत, की ज्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले. ओके. मुद्दा असा आहे, मी तुम्हाला सांगतो, हे काय आहे सगळं पेपर फुटीचं प्रकरण आहे. बरोबर आहे? म्हणजे एक्झामच्या अगोदरच या मुलांना पेपर मिळालेले होते. पण मी तुम्हाला सांगू का? शोएब नावाचा एक स्टुडंट होता. साधारण ही 3-4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्याला सुद्धा 720 पैकी 720 मार्क होते. ओके. मग या वर्षीच्या बॅचमध्ये पण थोडी तरी मुलं असतील, की ज्यांनी प्रचंड कष्ट घेतले आणि 720 पैकी 720 मार्क प्रामाणिकपणे मिळवलेत. मग त्यांच्यावर हा अन्यायच आहे ना. म्हणजे काय बघा, की बहुतेक बिहारमध्ये मुलांना पेपर अगोदर देण्यात आले. ऑब्व्हियसली समाजसेवा म्हणून देण्यात आले नसतील. त्यांच्याकडून म्हणून पैसे घेतले असणार आहेत. साधं लॉजिक आहे. एम-बी-बी-एस करायचंय. डोनेशन किती असणार आहे? करोडोमध्ये असते. वर्षाच्या फी किती आहेत? 25,00,000, 30,00,000, 40,00,000 पर्यंत पण फी घेणारी कॉलेजेस आहेत. मग खर्च किती येतोय? 2 ते 3 कोटी खर्च येतोय. मग अशा वेळेस तुम्हाला कोणी ऑफर दिली, चला 10,00,000तच पेपर देतो तुम्हाला. ओके. तर घेणार की बरेच जण. घेणार. निर्लज्ज लोकं घेणारच पेपर लक्षात घ्या. आणि असे डॉक्टर आपल्याला मिळणार आहेत पुढं. मुद्दा असा आहे, की 720 पैकी 719 मार्क मग का प्रॉब्लेम आहे असं काहींना वाटत असेल, तर सांगतो नीटमध्ये एक क्वेशन 4 मार्काचा असतो. समजा त्या स्टुडंटने एक क्वेशन अटेम्प्ट केला नाही, तर त्याला 716 मिळतील ना मार्क? बरोबर आहे. पण अटेम्प्ट केलाय, सगळे प्रश्न अटेम्प्ट केलेत, पण एकच चुकलाय. किती मार्क कमी व्हायला पाहिजे? तुम्ही म्हणाल -1 गेला पाहिजे, मग 719 बरोबर आहे. नाही, तो प्रश्न चुकला म्हणजे त्याचे 4 मार्क गेले की नाही? त्याचबरोबर -1 पण आला ना, म्हणजे इथं 715 व्हायला पाहिजे. ओके. म्हणजे तुमचा स्कोर 719 येणं शक्यच नाही आणि अशी बरीचशी मुलं आहेत. मी तुम्हाला सांगू का? एक चॅनल आहे अंकित इन्स्पायर्स इंडिया. लाखो, मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत त्यांचे. आय थिंक यू-पी-एस-सीचे क्लासेस वगैरे घेत असतील ते. त्यांच्या चॅनलवर मी बघितलं, की त्यांनी काय मुद्दा मांडलाय लक्ष द्या, की नीटचा रिझल्ट ना कधी लागला कळालंच नाही. ह्याच्या मागचं कारण काय? 4 जून ही तारीख सिलेक्ट केली होती. अपेक्षित होतं थोडासा उशीर लागेल रिझल्ट, पण लागला 4 जूनला. याच्या मागचं कारण अंकित सरांचं काय म्हणणं आहे बघा, तुम्हाला पटतंय का बघा. 4 जूनला सगळ्यांचं लक्ष कुठं होतं? देशाच्या रिझल्टकडे लोकसभेच्या. ओके. आणि बी-जे-पी येते का म्हणजे एन सरकार येतंय का इंडी सरकार येतंय असे मुद्दे चालले होते. बरोबर आहे. दिवसभर तुम्ही काय आम्ही सुद्धा साताऱ्यात सुरुवातीला उदयन महाराज आघाडीवर नव्हते. सगळेजण तणावात होते. पुन्हा ते आघाडीवर आले. मग सारखं सगळ्यांचं लक्ष तिकडच होतं ना. नीटचा रिझल्ट कधी लागला कळालंच नाही. थोडक्यात ना लोकांना कळालंच नसतं. पण नाही तुम्हाला सांगू का YouTubeवर, ओके, Twitterवर प्रत्येक ठिकाणी हा पॉइंट आता ट्रेंड होतोय. एन-टी-एला काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागणार आहे. बरं कुठली ॲक्शन घ्यायची? चला बरेच जण काय म्हणतायत माहितीये का? एक्झाम कॅन्सल करून टाका. का? कमी स्कोर झाला असेल बऱ्याच जणांचा. अपॉर्च्युनिटी मिळाली ना परत एक्झाम द्यायची. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? आता इथं मोठा इश्यू कोणता आहे माहितीये का? की काय करायचं? ओके. 720 पैकी 720 मार्क पडणारे 68 स्टुडंट आहेत. एक तरी प्रामाणिक असेल. ओके. मग आपलं संविधान काय सांगतंय? ते हजारो गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण प्रामाणिक व्यक्तीला शिक्षा नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना माझं वाक्य? मग ह्यात मुद्दा तोच आहे. आता इथं इन्व्हेस्टिगेशन होईल, पोलीस चौकशी करतील, सगळं होईल म्हणूया आपण. पण सांगू का? आपण आता मेन स्कॅम बद्दल बोलूया आपण आणि हे सुरुवात कधी झाली? इंग्रजांच्या काळात म्हणूया आपण. मुद्दा सांगू काय? इंग्रजांनी आपल्यावर शेकडो वर्ष राज्य केलं. बरोबर आहे? किती इंग्रज आपल्या देशात आले आपल्यावर राज्य करायला? लाखो, करोडो? नाही, मोजकेच होते. त्यांनी आपल्याला गुलाम बनवलं होतं म्हणूया आपण आणि त्यांना अजून गुलाम पाहिजे होते, की ज्यांना लिहिता वाचता आलं पाहिजे. इंग्लिश ओके. मग ह्या एक्झाम ज्या अजून पण देतोय आपण आय-ए-एस, आय-पी-एस ज्या काय असतील, त्याची प्रतिष्ठा वेगळी आहे. तो मुद्दा बाजूला ठेवूया. पण इंग्रजांना फक्त क्लार्क पाहिजे होते. कारकून त्यांच्या खाली कामं करण्यासाठी म्हणूया आपण. ओके. त्यांना सायंटिस्ट पाहिजे होते का? नाही. त्यांना डॉक्टर, इंजिनिअर हे सुद्धा नकोच होते. इंजिनिअरिंग, मेडिकलचे कॉलेज असतील तयार केलेली, पण अगदी कमी.
मग शिक्षण संस्था हाच एक मोठा स्कॅम आहे. ह्याच्यात ना सुशिक्षित बेरोजगार निर्माण करायचा कारखाना आहे म्हटलं तर काही हरकत नाही आणि ज्यांनी ते तयार केलंय ना, त्याचं नाव आहे लॉर्ड मॅकॉले. बरोबर आहे? बघा लॉर्ड पण नाव आहे लक्षात घ्या. ओके, मॅकॉले. मुद्दा असा आहे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय सांगतोय ते बघा. हां, की इथं शिक्षण पद्धतीत काय पाहिजे माहिती का, की प्रॅक्टिकल नॉलेज मुलांना दिलं पाहिजे. नाही मिळत, मग काय करतोय आपण? मी बघतो ना, मी पण आता कोचिंग क्लासेस घेतोय. बघतोय मुलं एकांतरात हुशार असेल की ब्रिलियंट स्टुडंट. मग काय करणार पुढे जाऊन? डॉक्टर बनणार का इंजिनिअर बनणार? 2च ऑप्शन दिले जातात. ओके. ती हुशार असेल तर तो म्हणतो अगोदरच सांगायच्या अगोदर कलेक्टर होणार. आय-पी-एस होणार आहे. ओके. मला फार आवडतं बरं का. बरीचशी मुलं म्हणतात आर्मीमध्ये जायचंय. ओके. एन-डी-एची तयारी करायची आहे. फार थोडी लोकं असतात बरं का. सोपं नाहीये आर्मीमध्ये जाणं किंवा तिथून टिकून राहणं. ती गोष्टच वेगळी आहे. पण मुद्दा असा आहे, अशा मुलांचं काय करायचं, की त्यांची मेमरी शार्प नाहीये. जे रट्टा मारू शकत नाहीयेत. मग त्यांच्यावर शिक्का मारला जातो कमकुवत विद्यार्थी. ओके. आणि त्यांच्या आयुष्याचं खूप नुकसान होतं. गरज ते नको आहेत इथं, पण त्यात इथं गुंतून राहतात. आता आणखीन एक काय झालाय मोठा स्कॅम म्हणूया आपण. मी जेव्हा इंजिनिअरिंग केलं ना, तेव्हा अख्ख्या साताऱ्यात ना एकच कॉलेज होतं इंजिनिअरिंगचं. के कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. दुसरं होतं कराड गव्हर्नमेंट कॉलेज आणि गव्हर्नमेंट कॉलेजचं मेरिट तुम्हाला माहिती आहे त्यावेळेस आणि आता पण हायरच असते लक्षात घ्या. मग एकच कॉलेज अख्ख्या साताऱ्यात आणि आता किती आहेत? सातारा शहरात 4 ते 5 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. पुन्हा कराडसारख्या तालुक्याच्या ठिकाणी पुन्हा इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. ओके. पुण्याला जाताना इकडं-तिकडं हायवेला दोन्ही बाजूला तुम्हाला इंजिनिअरिंग कॉलेजेस दिसतील. होतंय काय? की ज्या मुलानं ते ज्याला इंजिनिअरिंग झेपू पण शकत नाहीये, नाही जाणार, अवघड जाईल, खूप अवघड जाईल, अशी मुलंही सुद्धा त्या डिग्रीला ॲडमिशन घेतायत. कट ऑफ जे आहे ना म्हणूया आपण, काय म्हणूया आपण बघा तो ग्रुपचा क्रायटेरिया 50% वरून 45% मध्ये काही वर्ष तो 40% वर आणला होता. का? सगळे कॉलेजेस पॉलिटिशियन्सचे आहेत, भरले पाहिजेत ना. मुद्दा असा होतोय लक्षात घ्या. आता थोडंसं वेगळं डिस्कशन करूया बरं का. वेगळं डिस्कशन, की ह्याच्यातून उपाय काय केला पाहिजे? पण होतंय काय बघा, थोडासा विचार करूया. मॅडम एक छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला द्यायचंय. देऊ का नको असा विचार करतोय, पण देऊन टाकूया एक्झाम्पल. 6वी चे 2 स्टुडंट आहेत. ओके. 6वी चे 2 स्टुडंट आहेत. ओके. ऑब्व्हियसली त्यांची 6वी ची एक्झाम झाली. 6वी तून ते आता 7वी ला जाणार आहेत. ओके. माझ्या ओळखीचेच दोन्ही पण स्टुडंट आहेत. पण जेव्हा मी आता गेल्या आठवड्यात त्यांना भेटलो, ओके. एक स्टुडंट आहे तो आता 7वीत जाण्याची तयारी करतोय. मग त्याच्या घरातल्यांचं चाललंय. मग ते नवीन स्कूल बॅग, कपडे, शूज वगैरे सगळं. ओके. पुस्तकं, वह्या सगळं ते सुरू होतं. जून महिना म्हणजे तेच काम असतं पालकांचं. एक स्टुडंट ती तयारी करतोय. ओके. मग शाळेची फीस आली, सगळ्या गोष्टी आल्या. अभ्यासात एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी आहे का? नाहीये. नाहीये. करतोय आपला शाळा एन्जॉय करतोय. पण तो दुसरा जो स्टुडंट आहे त्यानं शाळा सोडून दिलेली आहे. ओके. आणि तो आता त्याच्या काकांबरोबर वेल्डिंगचं काम करतो दिवसभर. ओके. कारण त्याच्या घरातल्यांचं म्हणणं काय, "पुढं काय होणार आहे शिकून? पुढं काय होणार आहे शिकून?" मग बघा 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी 6 वर्ष झाली. पुन्हा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर अजून 4 वर्ष झाली. मग जवळ-जवळ 10 वर्ष जो एक स्टुडंट आहे, तो काय करणार? तो शाळा करणार, कॉलेजेस करणार, शिकणार, डिग्री घेणार आणि त्यानंतर तो जॉब शोधायला सुरुवात करणार. स्किल काय? 0. बरं, दुसरा स्टुडंट आहे तो 10 वर्ष वेल्डिंग शिकणार आहे. मी तुम्हाला सांगू का? एक शेड बांधायचं काम चाललंय. ओके, गोशाळेचं. बघितलं मी 4 ते 5 दिवसात ते काम फिनिश करतात लोकं. ओके. मग ते मोठं शेड आहे. मजुरी किती ठरली? तर ₹80,000 म्हणजे बघा 4-5 दिवसात. बरं ते एक काम आहे का त्या लोकांकडे? नाहीये, खूप काम आहेत. म्हणजे मुद्दा काय आहे इथं? बघा 6वी शाळा सोडणं हे पण बरोबर नाहीये की नाही? मग यातून कुठेतरी मार्ग काय निघाला पाहिजे माहितीये का? की शाळेतच हे शिक्षण कुठेतरी द्यायला सुरुवात व्हायला पाहिजे ना. कुठेतरी. उलटं मी जेव्हा पुण्यातून साताऱ्यात आलो ना, तेव्हा पहिला शॉक मला बसला. आमच्या साताऱ्यात त्यावेळेस शाळा सकाळी 8 ला सुरू व्हायच्या. सकाळी 8 ला. संध्याकाळी रात्री 8 ला शाळा सुटणार. हे ऐकून माझं जरा डोकं दुखायला लागलं होतं. मी पुण्यातून इथं आलो. मला साताऱ्यात क्लासेस सुरू करायचे होते. पण हे जेव्हा मला कळालं ना, की स्टुडंटच क्लाससाठी अवेलेबल नाहीये, कारण शाळांमध्ये सकाळी 8 ते रात्री 8 शाळा. काय शाळेत केलं जातं? होमवर्क, स्वाध्याय. ते म्हणतो ना आपण धड्याकाळची प्रश्नोत्तर गाईडमधलं बघून लिहायचं. हेच मुलगा 10वीत करतोय, 11वी-12वीत पण तोच करतोय जर्नल सबमिशन. अरे इंजिनिअरिंगच्या मुलांना विचारा तेच करतायत नुसतं लिखाण, लिखाण, लिखाण. आता 10वी काही मुलं गेले त्यांच्या पालकांना माहीत असेल किंवा ज्यांची 10वी झाली सॉरी त्या पालकांना माहीत असेल, की शाळेतून होमवर्क आहे.
मराठीचे 10 पेपर सोडवून आणा, इंग्लिशचे 5 पेपर सोडवून आणा. फक्त लिखाण. ती मुलं कशी सोडवतात तुम्हाला माहिती आहे. आम्ही काय करतो, तू मराठीचा सोडव, तू केमिस्ट्रीचा तू सायन्सचा सोडव, आपण चेंज करूया आणि झालं पेपर लिहायचे. मुद्दा असा आहे, हा जो प्रकार झाला स्कॅम, तर तो आज झालाच. हुशार मुलांच्यावर अन्याय होतोय. ज्यांनी प्रामाणिकपणे कष्ट घेतले त्यांच्यावर अन्याय होतोय. पण मी ना हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर ठीक आहे, माझ्याकडे एक ऑफलाईनला 5-7 मुलं आता आहेत, ते तर समोर पण बसलेत माझ्या बरं का. मी त्यांना सहज विचारलं, "तुम्हाला कधी पेपर मिळाला होता का?" बघा, मी त्यांना विचारलं होतं, "तुम्हाला कधी पेपर मिळाला होता का एक्झाम व्हायच्या अगोदर?" सेकंदात म्हणाले, "मिळाला होता की." एक तर मुलगा म्हटला, "बोर्डचे पेपर पण मिळतात सर." म्हणलं, "शक्य आहे का?" "नाही आहे शक्य." तरी होतं. काय होतं पूर्वीच्या काळात म्हणजे माझा अनुभव सांगतो. जिल्हा परिषदच्या अंडर ज्या शाळा आहेत ना, त्या शाळेच्या ना पेपरमध्ये तारखेत अदलाबदल असायची. म्हणजे काय माहिती का, सगळ्या शाळांचे पेपर एका दिवशी सुरू होत नव्हत्या. ऑब्व्हियसली पोरं एवढी हुशार, की त्यांना माहिती असायचं कुठल्या शाळेचे पेपर झालेत. आज तिथे जाऊन पेपर गोळा करायचे. झालं पेपर फुटला. काय अर्थ आहे सांगा बघू? बरं काही ठिकाणी असं पण मुलांनी मला सांगितलं, की ₹300 ला पेपर मिळायचे 7वी, 8वी, 9वी असं पण आहे. शाळेतलाच एखादा व्यक्ती करायचा हा स्कॅम म्हणूया आपण. पण मी तुम्हाला सांगतो, या व्हिडिओच्या शेवटी की तुम्ही काय करा, थोडंसं Twitterवर सर्च करा. ओके. तिथं Twitterवर जाऊन तुम्हाला रिट्वीट करायचंच आहे. लिंक मला भेटली तर देईन व्हिडिओमध्ये, नाहीतर तुम्ही अंकित इन्स्पायर्स इंडिया हे चॅनल बघा YouTubeवर. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तिथं रिट्वीट कराच. एन-टी-एला काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागणार आणि घेतलीच जाणार आहे. कारण हे प्रकरण आता थांबणार नाहीये. थांबणार नाहीच आहे लक्षात घ्या. इथं त्यांच्यावर कुणाचा तरी अंकुश लागणारच आहे आणि तो आपण लावणार आहे. आपण. मुद्दा कसा आहे माहिती का, की ही नीटची एवढी क्रेझ काय मला तेच कळत नाही बरं का. किती मुलं बसतात. मी असं ऐकलं 24 लाख मुलं बसतात. सगळ्यांना डॉक्टर व्हायचं आहे, कारण सगळ्यांना समाजसेवा करायची आहे. कळालं का लक्षात घ्या. सिम्बॉल मी तुम्हाला दाखवलंय लक्षात घ्या. सगळ्यांचं टार्गेट तेच आहे. मुद्दा तोच आहे. पण मेन काय महत्वाचं, की एम-बी-बी-एस करण्यासाठी 3-3, 4-4 वर्ष गॅप घेणारी मुलं बघितलीत मी, जी रिपीट करतायत. अशा गोष्टीमुळे त्यांना त्रास होतोय. पण माझं काय म्हणणं आहे माहिती का, की 3 वर्ष तिथं गॅप घ्यायचा, पुन्हा एम-बी-बी-एस करायचं. त्यानंतर 2 वर्ष गॅप घ्यायचा आणि पुढे हायर एज्युकेशन करायचं, पी म्हणूया आपण. आणि तेवढं करून मग पुन्हा दवाखाना टाकायचा. ओके. आणि मग पेशंटची वाट बघायची. मुद्दा असा आहे, की फक्त स्कोप आहे, म्हणून आपला समाज तिकडं जातोय. स्कोप म्हणजे अपॉर्च्युनिटीज तिकडं जास्त आहेत. पैसे कमवायचे चान्सेस तिथं जास्त आहेत. इंजिनिअरिंगमध्ये कुठं काय वेगळं आहे? स्कोप कशाला आहे? सी-एसला घ्या सी-एस. आवड आहे नाहीतर नाही. घेतलं सी-एस हे लक्षात घ्या. मग मुद्दा असा आहे, की मला तर असं वाटतंय बरं का, की शाळेमध्ये ना हे वेल्डिंग सारखा प्रकार एक जाऊ दे म्हणूया मी एक्झाम्पल मगाशी दिलं तसं. पण कारपेंटर, वेल्डिंग, प्लंबिंग हे छोटे-छोटे थोडंसं स्किल डेव्हलप करण्याचे क्लासेस घेतले तर, लेक्चर्स घेतले तर असं म्हणतोय मी. ओके. मुलांना थोडंसं प्रॅक्टिकल नॉलेज दिलं तर काय प्रॉब्लेम आहे? लोकांना ना बिझनेसकडे वळलं पाहिजे. पण नाही घरातूनच सपोर्ट मिळत नाहीये. मी तुम्हाला सांगतो माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये जेवढे स्टुडंट आहेत ना, जे माझ्याकडे येतात हेल्प मागण्यासाठी थोडीफार, जेव्हा त्यांना बिझनेस तयार करायचा असतो किंवा बिझनेस करायचा असतो ना, तेव्हा मी त्यांना हेल्प करतोच. आता मुद्दा आलाय तर एक बोलतो मी लक्षात, की हे जे आपलं चालू आहे ना YouTube चॅनल, हे अशाच गोष्टीतून तयार झालं होतं. मी तुम्हाला सांगू का, आदर्श नावाचा माझा एक स्टुडंट होता. आदर्श बोबडे. मी तुम्हाला सांगू का, तो माझ्याकडे आला आणि म्हणला फोटोग्राफीचा बिझनेस करायचा बघा ना, घरातले सपोर्ट करत नाहीत. मी तुम्हाला सांगतो, या घटनेला आता बरीच वर्ष झालेली आहेत. ह्या 7-8 वर्षात त्यांनी त्यांची टीम बेस्ट डेव्हलप केलेली आहे लक्षात घ्या. फोटोग्राफीमध्ये एक्सपर्ट आहेत ते. मग मुद्दा असा आहे, मी त्यांना कशी हेल्प केली, मी त्यांना म्हटलं, "चला ठीक आहे, मीच तुम्हाला पहिलं काम देतो," म्हटलं आणि आपण YouTubeसाठी व्हिडिओ तयार करूया. मी तुम्हाला सांगू का, पहिल्या व्हिडिओत ना 7 ते 8 व्हिडिओ मी त्यांच्याकडून तयार करून घेतले. त्याच्या बदले त्यांना ₹10,000-15,000 10,000 त्यांना मी दिले. ते त्यांना पुरेसे होते बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. पण घरातून सपोर्ट मिळाला का? नाही. घरातल्यांचं म्हणणं काय, "पहिला शिकायचं, हे काय नाटक आहे?" अशी भावना होती. सपोर्ट नाही मिळाला. पण मी तुम्हाला सांगू का, त्या घटनेतून माझा किती फायदा झाला तुम्हाला सांगतो. YouTube चॅनल सुरू झालं. 8-10 व्हिडिओ अपलोड केले मी आणि त्यानंतर 2 ते 3 वर्ष ना 2 ते 3 वर्ष YouTube ते बंदच होतं. मला त्यांच्यासाठीच फक्त एवढं करायचं होतं. पण त्यानंतर माझा दुसरा स्टुडंट आला. तो म्हणाला, "सर मला एडिटिंग वगैरे जमतं." ओके, YouTubeचं तुमचं चॅनल ऑलरेडी आहे. 1000च्या आसपास सबस्क्रायबर आहेत. 700-800 होते आणि 3 वर्ष तेवढेच होते माझ्याकडं. मी पुन्हा त्याला सपोर्ट केला. ओके. मग 21 व्हिडिओ एडिटिंग करायचे ₹21,000 घेतले होते लक्षात घ्या. पण असू दे त्याला हेल्प झाली म्हणूया आपण. पण माझा पण झालाच ना फायदा. कारण नेक्स्ट इयर कोव्हिड आलं. YouTube चॅनल ग्रो होत होतं आणि प्रचंड ग्रो झालं लक्षात घ्या. अगदी
विचार करून म्हणजे विचार सुद्धा मी केला नाही कधी, की YouTube चॅनल एवढं ग्रो होईल, पण झालं. मी तुम्हाला सांगतो, माझ्या काही स्टुडंटचे ना, ते कच्चं नाही का, कच्च्या काय म्हणतो आपण बघा, ते घाण्याचं तेल असतं लक्षात घ्या. त्याचं तेलाचे त्याचे कारखाने आहेत म्हणून. कारखाना म्हणजे छोटंसं युनिट ना, पण मी त्यांना सपोर्ट करतोय. तुम्हाला सांगू का वाईट कुठल्या गोष्टीचं वाटतंय माहितीये का? माझ्या एका स्टुडंटने ना कार वॉशिंगचा बिझनेस तयार केला होता. म्हणजे त्यांनी एक छोटी गाडी तयार केली होती. छोटा हाती असतो ना टाटाचा तसं. त्यात एक छोटा टँक होता. सगळं ते कंप्रेसर वगैरे होतं. कॉल करायचा त्यांना, आपल्या घरी येणार, पटकन आपली गाडी धुवून देणार. ओके. पण त्यांच्या घरातल्यांनी त्याला तो बिझनेस बंद करायला लावला. त्यांचं म्हणणं होतं, "कशाला तुला शिकवलंय? दुसऱ्यांच्या गाड्या धावलोय." ही आपली मानसिकता आहे. मग आपणच स्कॅममध्ये अडकतोय. कारण आपल्या मुलांना आपल्याला फक्त डॉक्टर किंवा इंजिनिअरच बनवायचंय. ओके. मग सगळे जर आपण तिकडच जातोय, दुसरं काय असू शकतं याचा विचारच करत नाही आपण, मग काय याला स्कॅम म्हणायचं सांगा बघू. त्यातून कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे. ओके. आणि पालकांचं काय म्हणणं असतं, की सेफ पालकांचं पण काही चुकीचं नाही. स्कोप म्हणजे काय? वाल्यांना प्लेसमेंट स्टार्टला 4,00,000चं पॅकेज मिळतंय. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करून मिळणार आहे का? नाही. सिव्हिलवाल्यांना तर मिळतं का? नाहीये लक्षात घ्या. पण ती लोकं स्ट्रगल करून पुन्हा खूप पुढे जातात. आवडीच्या क्षेत्रात गेलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू का, माझे बरेचसे स्टुडंट असे आहेत, की 5वी, 6वी, 7वी पासून माझा एक स्टुडंट होता लक्षात घ्या. आता तो त्याचा बिझनेसच करतोय. मेडिकल इक्विपमेंटचा बिझनेसमध्ये आहे तो. तो डॉक्टरांना, त्यांच्या मोठ्या-मोठ्या हॉस्पिटलला ते इक्विपमेंट सप्लाय करतोय. ओके. त्याचा भाऊ पण त्याच्यातच आहे. पण मेन पॉइंट काय? तो 5वी, 6वीत असल्यापासूनच दिवाळी आली की झालं, उटणे घेऊन तोच येणार. न लाजता. मी आणखीन एक सांगायचं मला महत्त्वाचं तुम्हाला, लक्ष द्या मी काय म्हणतोय ते. जेव्हा मी नवीन क्लास सुरू केला ना, मी माझ्या स्टुडंटला प्रूव्ह करून दाखवलं. मी 4 वाजता उठायचो. ओके. 4:30 वाजता आम्ही मंडईत जायचो. माझ्यावर एक विद्यार्थी पण असायचा. तिथं आम्ही काय करायचो, की भाजी खरेदी करायचो आणि तासातच ती पुन्हा विकून 6 वाजेपर्यंत क्लास घ्यायला मी घरी यायचो. नंतर त्या स्टुडंटला मी ते करून दिलं. बघ हे असं पॉसिबल आहे म्हणून. तेव्हा माझ्या एक लक्षात आलं, की शेतकरी किती मूर्खपणा करतात. मी क्लिअरली सांगतो, ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ₹2 किलोनं आम्ही कोबी विकत घ्यायचो. ₹2 किलोनं आणि ₹14, ₹20 किलोपर्यंत त्याला विक्री दर असायचा. 10 पट. पण शेतकरी काय करतोय, सकाळी तो भरपूर माल घेऊन येतोय आणि टाकून जातोय. खपला तर खपला, नाही तर नाही म्हणूया आपण. मग लक्षात येतंय का? कारण उभा राहून विकायची लाज वाटत असेल. अरे, पण मी बरेचशी लोकं अशी पण बघितलेत, की ते कितीतरी कमवतायत ह्या मोठ्या-मोठ्या लोकांपेक्षा. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, की ते वडापाववाले असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील. पण त्याला समाजात प्रतिष्ठा देतच नाही आपण. आपण लागतोय नोकऱ्यांच्या मागे. आणखीन एक सांगू का? आणखीन एक महत्त्वाचं बोललोय तर ऐका एवढं पण. तुमच्याकडे गव्हर्नमेंट जॉब असेल तरच तुमचं लग्न होणार आहे आरामात इथून पुढं. हां, गव्हर्नमेंट जॉब असेल तर लाईन लागेल मोठ्या लोकांची, त्यांच्या मुलींसाठी तुमच्याकडं. पण नाही तुमच्याकडे बिझनेस आहे. तुमच्याकडे तुम्हाला मुलगी द्यायला कोण तयारच होत नाहीये. बरं, मुद्दा असा आहे, की खूप बडबड केली इतकं तुम्ही ऐकलं धन्यवाद. पण काय केलं पाहिजे, मी पालक जर तुम्ही असाल आणि हा व्हिडिओ ऐकत असेल, तर तुम्ही तुमच्या मुलांना ना 5वी पासूनच ना थोडं स्किल डेव्हलपकडे लक्ष द्या, डेव्हलपमेंटकडं. निदान घरातल्या बऱ्याचशा गोष्टी तर त्यांना जमल्या पाहिजेत. मी असे स्टुडंट बघितलेत. सी-एफ-एल बल्ब होते सुरुवातीच्या काळात. ओके. आता एक एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होता माझ्याकडं. मला फक्त मी त्याला काय सांगितलं, की तो बल्ब तिथून काढ आणि दुसऱ्या रूममध्ये लावायचा होता. त्यानं बल्बला हात लावला आणि फिरवला. असाच जागेवर तो बल्ब फुटला. नशीब त्या हाताला जखम झाली नाही. पण बल्ब कसा बदलायचा हे बी माहीत नाही. क्लासचा टॉपर. अशी पिढी नकोय आपल्याला लक्षात घ्या. ओके. तो प्रॅक्टिकली तुम्ही हुशार व्हायला पाहिजे. आता किती बडबड केली जवळ-जवळ मी 18 मिनिटं बोलतोय लक्षात घ्या. इथपर्यंत ऐकलं धन्यवाद. पण मला काय म्हणायचंय रिट्वीट मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे करा. ओके. आणि खरोखर अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजेत. आणि होत असतील ना तुम्ही मोह टाळा. तुम्हाला कोण पेपर प्रोव्हाईड करत असेल तर राहू दे म्हणायचं मी केलाय अभ्यास. जेवढे पडतील तेवढे पडतील. बऱ्याचशा शाळा कॉलेजमध्ये पण कॉपी चालतात. काही-काही बदनाम आहेत सेंटर, की कॉपी सेंटर म्हणून. सगळ्या एम-सी-क्यूचे आन्सर सांगितलं तर बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या जातात. गरज नाहीये. अशा ठिकाणी जायचंच नाहीये लक्षात घ्या. ओके. मग आता लवकरच ना मला काय म्हणायचं माहितीये का बघा, की ह्याच्यावर विचार व्हायला पाहिजे असं वाटतंय मला. तुम्ही सिरियसली हा व्हिडिओ तुम्हाला बरा वाटला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑल द बेस्ट.